पूर्ण मित्र येशुवाने सारे हो जिव्हाया सर्व दुखे तो ऐकूनी साय करी सोसाया तगडे कधी न जाता आम्ही अवमानितो शांती करी अरुणी शोक किती करीतो मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया सर्व दुबळास पाहे चित्तवृत्ती जाणतो मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो. यावेळेस पुन्हा केवळ प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व लहान थोर सभासदांचे भक्तगणांचे स्वागत करत आहे. विशेषतः या सप्टेंबर महिन्यामध्ये दुसऱ्या रविवारच्या भक्तीमध्ये आपण सर्वजण परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये एकत्रित झालेला आहोत. विशेषतः आज दिनांक 13 सप्टेंबर 2020 सकाळी 10 वाजताची ही भक्ती आपण आरंभ करत आहोत. भक्तीला सुरुवात करूया. माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटाने चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाही. तू परमेश्वर वाचलं वचन आशीर्वादित करू. यावेळेस आपण आजच्या 13 सप्टेंबर 2020 या रविवारच्या भक्तीची सुरुवात, आराधनेची सुरुवात आपण सर्वप्रथम प्रार्थनेने करणार आहोत. प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन समृद्धीस परमेश्वरा, अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्या देवा, खरोखर परमेश्वरा मागील सर्व आठवडाभर तू आमचा सांभाळ केलेला आहेस. गेली रात्र विशेष प्रकारे आमच्या आयुष्यामध्ये तू जोडलेली आहेस आणि उत्तम अशा प्रकारची झोप, निद्रा परमेश्वर आम्हाला देव या सकाळच्या समयामध्ये विशेष प्रकारे आपापल्या कुटुंबामधून या यूट्यूबच्या माध्यमामधून तुझी आराधना, तुझी भक्ती, तुझं गुणगान, तुझे शुभकार स्मरण करण्याची ही सुसंधी परमेश्वर तू दिलेली आहेस. याबद्दल परमेश्वर विशेष प्रकारे तुझ्या नावात धन्यवाद देत आहोत. विशेष आजची भक्ती विशेष प्रकारे परमेश्वर तो आम्हास आशीर्वादित अशा प्रकारे तू कर. आमच्या प्रार्थना, आमच्या सर्व गरजा, सर्व आवश्यकता समायनरूप परमेश्वर तू ऐकून घेऊन सर्व परमेश्वर प्रार्थनेचे उत्तर तू आम्हास दे. आजचं जे दैवी वचन आम्ही ग्रहण करणार आहोत ते आमच्या आत्मिक जीवनाच्या वाढीकरिता आशीर्वादित अशा प्रकारे तू कर. आजच्या वचनामधून बोलत असताना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याद्वारे परमेश्वर तुम्हाला स्पर्श कर. माझ्या मुखामधून निघणारा प्रत्येक शब्द तुझ्या गौरवाकरता व्हावा आणि परमेश्वरची काही लागणारा शक्ती, सामर्थ्य, बळ, ताकद आहे परमेश्वर ते तुम्हाला प्रदान कर. मी बोलत नसून तर माझ्याद्वारे तू परमेश्वर बोलावास अशा प्रकारे तो होऊ दे. ही चिवणी प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केले म्हणून तो ऐक. आमेन. विशेषतः पुन्हा दिवस 6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या सप्ताहामध्ये ख्रिस्ती शिक्षण अष्टक हा सप्ताह आपण सर्व चर्चेसमध्ये साजरा करत असलेला, पाळत असलेला आपण पाहतो. आणि या अनुषंगाने चिंतन मननाकरिता जो शास्त्रभाग घेतलेला आहे वतेकृष्ण वर्तमान याचा 19वा अध्याय आणि 16 ते 22 वचने
नवीन करारामधून मत्ती कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 16 ते 22 ही वचने आपणाकरता वाचन करत आहे. शीर्षक आहे एका श्रीमंत तरुणाचा प्रश्न. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण हो पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पण हे गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. तशाच प्रकारे नवीन करारामधून यवनाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय 1 ते 4 ही वचने. नवीन करारामधून यवनाचे पहिले पत्र 5वा अध्याय 1 ते 4. शीर्षक आहे ख्रिस्त शिष्याची श्रद्धा. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरितो तो देवापासून जन्मलेला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करीतो तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करीतो. आपण देवावर प्रीती करीतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपणाला कळून येते की आपण देवाच्या मुलावर प्रीती करीतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. वचनाकडे जाण्यापूर्वी आपण थोड्या वेळ प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन संदेश परमेश्वरा, आजच्या 13 सप्टेंबर 2020 रविवारच्या मननाकरिता भक्तीकरिता आम्ही जी वचने घेतलेली आहेत यावरती चिंतन मनन करत असताना तो परमेश्वर आम्हास यामधून आत्मिक अशा प्रकारचा मानव परमेश्वर तू प्रगट कर, आणि ऐकणारे अशा प्रकारचे आध्यात्मिक कान तू आम्हास प्रदान कर. ही विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केल्या म्हणून तू आहे. आमेन. विशेषतः जो विश्वास आणि भीती हा जो ख्रिस्ती शिक्षण आष्टकाचा जो विषय आहे त्यावरच आपण त्यामधूनच या शुक्रवारी आणि आज देखील रविवारी आपण वचनाच्याद्वारे चिंतन मनन करत आहोत. विशेषतः पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि 3रा जो आणि 4था जो वचन आहे यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला म्हणजे तो आपला विश्वास. विशेषतः या ठिकाणी देवापासून जन्मलेला जो शब्द आहे या शब्दाकडे विशेष प्रकारे आपण बारकाईने लक्ष देणार आहोत. आणि ज्याने जगावर जय मिळवलेला आहे तो म्हणजे विश्वास. विश्वासाच्याद्वारे आपण जगतावरती काय केलेलं आहे? विजय मिळवलेला आहे. आणि विशेषतः हा जो विषय आपण पाहत असताना निश्चितार्थाने जगावर विजय कोण मिळवून घेऊ शकतो किंवा मिळवू शकतो हा प्रश्न आज आपण पाहणार आहोत. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हापाशी आणि माझ्यापाशी आहे. सर्वांना ठाऊक आहे की जगावर विजय कोण मिळवू शकतो. तर जो देवापासून जन्मलेला आहे तो भक्त, तो दास, तो उपासक जगावर ते जय मिळवू शकतो. किंवा जगावर कशा पद्धतीच्या द्वारे, कोणत्या गोष्टीच्या द्वारे विजय मिळवता येतो? तर विश्वासाच्या द्वारे
तुम्ही आणि मी या जगतामधील जे मोहपाश आहेत, जे पापाचे सर्व बंधन आहेत, जे जखडण आहेत, जी काही बंधनं आहेत, जे काही अरिष्ट आहेत, दुःख आहेत, आजार आहेत, व्याधी आहेत, यावरती आपण विश्वासाच्याद्वारे विजय मिळवू शकतो. आणि म्हणूनच हा विषय पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि 4 वचन, कारण जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. विशेषतः आपण शुक्रवारी पाहिलेलं आहे की देव त्याच्या आज्ञापालन करणाऱ्या व्यक्तीवरती, उपासकाच्या जीवनामध्ये, त्याच्या विधी पालन करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये जो शांती त्याने दिलेली आहे, जो आशीर्वाद त्याने दिलेला आहे आणि सर्व काही आपणाला देव केलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे, ते सर्व तुम्हाला आणि मला सर्व काळ आणि सर्व प्रकारांमधून, सर्व स्थितीमधून, सुखामधून, दुःखामधून देवाबरोबर विश्वासाच्याद्वारे राहून विजय मिळवण्याकरिता समर्थ आहे. आणि म्हणूनच जो कोणी देवावरती प्रीती करतो तो आपल्या त्याने पाठवलेल्या पुत्रावरती देखील प्रीती करतो आणि त्याच्या तो आज्ञापालन करत असतो. आणि प्रभू श्री ख्रिस्ताची आणि पित्याची, देवाची हीच आज्ञा आहे की आपण प्रभू श्री ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा. आणि त्याच्यावरती जर आपण विश्वास ठेवू, त्याच्या आज्ञाप्रमाणे जर आपण चालू, तर तुम्ही आणि मी देखील निश्चित अर्थाने या जगतावरती विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. मृत्यूवरती विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. अंधकाराच्या शक्तीवरती विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. आजाराच्या सर्व बंधनावरती, पापावरती विजय मिळवल्याशिवाय आपण राहणार नाही. तर तो विजय आपल्याला मिळवून घेता येऊ शकतो. आणि म्हणूनच ज्या पात्म नावाच्या सर्व बेटावरती आणि ज्याने योहान सुवर्तमान देखील लिहिलेलं आहे, ज्याने प्रभू ख्रिस्त या जगतामधून गेल्यानंतर त्याच्या मातेची, मरियेची सर्व काही जबाबदारी पार पाडलेली होती, स्वीकारलेली होती, जो गर्जनेचा, ताबड स्वभावाचा पुत्र असताना प्रभू ख्रिस्ताला ज्या मातेने संगोपन केलेलं होतं, जी प्रीती मातेमध्ये होती, जी काही नम्रता होती, जी काही देवाच्या कार्याकरता वाहून घेण्याचा जो सद्गुण होता, परिपूर्ण जी स्त्री धन्य म्हणली गेलेली होती, तिच्या संगतीमध्ये हा राहून विश्वासामध्ये बलसंपन्न झालेला हा प्रभू ख्रिस्ताचा शिष्य पाहतो. आणि तो म्हणत आहे की कारण जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळवते. आणि म्हणूनच हा देवापासून नव्याने जन्म पाहून, नव्याने देवावरती, प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून, त्याच्या कार्याची जबाबदारी स्वीकारून त्याने जगतामधील सर्व शक्तीवरती, सर्व गोष्टीवरती विजय मिळवलेला आहे. आणि म्हणूनच या प्रभू ख्रिस्ताच्या शिष्याने योहान सुवर्तमानाचा 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये देखील सांगितलेलं आपण पाहतो. आपण वचन वाचन करूया. योहान सुवर्तमानाचा 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये प्रभू ख्रिस्त म्हणत आहे की जो निकोदेम प्रभू ख्रिस्ताकडे आलेला होता रात्रीच्या समयामध्ये, अंधकाराच्या वेळेमध्ये, आणि देवापासून आपण आलेले शिक्षक आहात आणि ही जी जिज्ञा आपण करता, देव आपल्याबरोबर असल्यापासून आपणाला करता येत नाही असा विश्वास त्याने धरलेला होता. त्याला प्रभू ख्रिस्त म्हणत आहे, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. विशेषतः नव्याने जन्मण्याकरिता आपणाला प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नवीन अशा प्रकारची चित्तवृत्ती प्राप्त करून घेण्याकरिता, स्वभाव प्राप्त करून घेण्याकरिता, ख्रिस्ती आयुष्य जगण्याकरिता आपल्याला प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला नवीनीकरण करून घेणं गरजेचं आहे. नूतनीकरण, आपल्या स्वतःचं रूपांतर होणं गरजेचं आहे. प्रभू ख्रिस्ताचा जो स्वभाव होता, जी त्याच्यामध्ये नम्रता होती, जी लीनता होती, जो सेवाभाव होता, तो नव्याने जन्मल्यापासून आपल्याला
मिळू शकत नाही. आणि म्हणून योहानाने जे सांगितलेलं आहे, कारण जे काही देवापासून जन्मलेलं आहे ते जगावरती जय मिळत असतं. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्याद्वारे या जगतामध्ये जन्म घेऊन देवापासून तो पाठवलेला होता आणि त्याने जगतामधील सर्व परीक्षावरती, मोहावरती काय केलेलं आहे? विजय मिळवलेला आहे. आणि तशाच प्रकारे तुम्ही मी देखील प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी असताना आपण देखील देवापासून जन्म घेणं गरजेचं आहे. विशेषतः योहान 3:16 प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. विशेषतः सार्वकालिक जीवन कशा पद्धतीने प्राप्त होईल याविषयीचा जो प्रश्न विचारलेला आपण एका तरुणाने प्रभू येशू ख्रिस्ताला शास्त्रभाग वाचलेला आहे. तर त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं होतं की जर तुला पूर्ण व्हायचं आहे तर तू काय कर? देवाच्या आज्ञा पालन कर. खून करू नको, व्यभिचार करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आईबापांचा सन्मान कर. त्यावेळेस त्या श्रीमंत तरुणाने प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तर दिलेलं आहे की हे मी सर्व पूर्ण करत आहे, पालन करत आहे, परंतु आणखीन माझ्यामध्ये कोणत्या गोष्टींची उणीव आहे. अशा प्रकारचा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने विचारलेला होता. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलेलं आहे की तुझ्याजवळ जे आहे, जे काही आहे असेल नसेल ते तू काय कर? विकून दानधर्म करून तू माझ्या मागे ये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मागे येत असताना नव्याने जीवन आरंभ करण्याकरिता, सुरुवात करण्याकरिता जे काही देवाने आपल्याला दिलेलं आहे ते सर्व काही देवाच्या कार्याकरिता खर्च करून उपयोगामध्ये आणत त्यावरती अधिक आशीर्वाद हजारो पटीने प्राप्त करून घेऊन आपला जिवंत देवाचं सेवा कार्य करणं गरजेचं आहे. त्याच्या आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या ज्या आज्ञा आहेत त्या कठीण नाही तर काय आहेत? सोप्या आहेत. आणि म्हणूनच विश्वासाच्याद्वारे आपल्याला जगतावरती विजय मिळवता येत असतो. आणि म्हणून अशा प्रकारचा विजय आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की जे काही देवापासून जन्मलेलं आहे ते जगावरती विजय मिळवत असतं. आणि म्हणूनच आज आपण जिवंत देवापासून जन्मलेले, या जगतामध्ये जन्मास आलेले, जगतामध्ये राहत असलेले, वावरत असलेले त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. आणि म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला संत पौलाने देखील सांगितलेलं आहे, कलसीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये, कलसीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा वृद्धामधून प्रथम जन्मलेला अशा प्रकारचा तो काय आहे? जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगतामध्ये जे आदर्श प्रकट केलेला आहे, जो कित्ता घालून दिलेला आहे की कोणालाही मरणाची नांगी जी आहे ती नाहीशी करताच येत नव्हतं. सार्वकालिक जीवन ज्या कोणालाही प्राप्त झालेलं नव्हतं ते प्रभू येशू ख्रिस्त या जगतामध्ये येऊन तुमच्याकरता आणि माझ्या पापाकरिता परमेश्वरावरती विश्वास ठेवून मृत्यू पाहून तो 3ऱ्या दिवशी काय केलेला आहे? उठला गेलेला आहे. म्हणजेच मरणावरती त्याने विजय सिद्ध केलेला आहे, विजय त्याने प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून कलसीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये आपण पाहतो की तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. सर्वांमध्ये त्याला विजयी अशा प्रकारचा जयघोष करून प्राधान्य तुम्ही आणि मी द्यावे. शुक्रवारी आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला आणि मला पूर्ण शांती प्राप्त करून घेण्याकरिता परमेश्वराने सर्व काही त्याचे विधी आणि आज्ञा, सर्व काही नियम लावून दिलेले आहेत. आणि सर्व काही गोष्टीमध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्या शरीराचे एक भाव व्हावा, अवयव व्हावा म्हणून पाचारण केलेलं आहे. आणि ख्रिस्त हा काय आहे? शरीराचे म्हणजे मंडळीचे काय आहे? मस्तक आहे. त्या मस्तकाचे आपण सर्वजण अवयव आहोत.
आणि तो जर मस्तक असताना वृद्धामधून प्रथम जन्मलेला आहे, तर त्या मस्तकाचे तुंब्याने जे हात, पाय, डोळे, कान, नाक जे काही अवयव आहोत, भाग आहोत, प्रत्येकजण देखील वृद्धामधून, त्यानंतर त्याच्या पाठीमागे एकानंतर एक जण वृद्धामधून पुनरुत्थान मिळून विजय साध्य करून घेणार आहोत. आणि म्हणून ह्या सर्व विजयाच्या गोष्टींचा लाभ कोणाला मिळू शकतो? जो देवापासून जन्मलेला आहे, जो देवापासून जन्मतो आणि जो जगावरती देवापासून जन्मलेल्या गोष्टीचा लाभ म्हणून त्याला फायदा जगावरती, मोहावरती, सर्व पापावरती विजय मिळवण्यामध्ये होतो, त्याला होत असतो. आणि म्हणून अशा प्रकारचा लाभ, अशा प्रकारचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या सर्व स्वर्गीय सामर्थ्याच्याद्वारे, स्वर्गीय शक्तीच्याद्वारे, स्वर्गीय वैभवाच्याद्वारे प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. विशेषतः कोरिन्थीयरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 57 वर्षामध्ये देखील संत पावलाने सांगितलेलं आहे. कोरिन्थीयरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 57 वचन आपण वाचूया. परंतु जो देव आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. संत पाऊल या ठिकाणी कोरिन्थीयरास पहिल्या पत्रामध्ये विशेषतः 15वा अध्याय आणि 57 वर्षामध्ये तो म्हणत आहे की जे विनाशीपण आहे ते अविनाशीपणाने काय केलेलं आहे? परिधान केलेलं आहे. अमरत्व जे आहे, जे मर्त आहे ते अमरत्वाने परिधान केलेलं आहे, विजय साध्य केलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या घडून आलेल्या आहेत, घडणार आहेत, तर सर्व काही देवाच्या द्वारे घडलेल्या आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतो, परंतु जो देव आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. आपल्याला जगतामध्ये आजारावरती, निराशावरती, अपयशामध्ये, दुःखामध्ये, तकलिफीमध्ये, क्लेशामध्ये देव प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे जय देत असतो, विजय देत असतो. आणि हा विजय देत असताना आपण प्रभू श्री ख्रिस्ताची स्तुती करतो, प्रभू श्री ख्रिस्ताची महिमा गातो, प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाची आपण आराधना, प्रशंसा आपल्या जीवनामध्ये करत असतो. आणि हेच या ठिकाणी संत पाऊल सांगत आहे की प्रभू श्री ख्रिस्ताची स्तुती असो की तो महान या जगतामध्ये तुम्हाला आणि मला सामर्थ्याचे पराक्रम करण्याकरिता शक्ती पुरवणारा देव आहे. जगतावरती विजय मिळवण्याकरिता तो आपल्याला समर्थ करणारा अशा प्रकारचा तो देवाचा पुत्र आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे जे संत पावलाने नवीन अशा प्रकारच्या देवापासून जन्मलेल्या सर्व गोष्टीबद्दल, विश्वासाबद्दल तुम्हाला आणि मला सांगत असताना वचनामध्ये अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की देवापासून आपण कशा प्रकारे जन्म घेऊ शकतो, किंवा देवापासून जे जन्मलेले भक्तगण आहेत, विश्वासणारे लोक आहेत, ते जगतावरती कशा प्रकारे विजय प्राप्त करून घेऊ शकत असतात. विशेषतः स्तोत्रामध्ये देखील आपण पाहतो. स्तोत्र 2 आणि 7 वर्षामध्ये दावीद राजाच्या जीवनामधून आपण पाहतो, मी परमेश्वराचा निर्णय कळवतो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. मी तुला परमेश्वराचा जो निर्णय आहे, जी इच्छा आहे, जी आकांक्षा आहे, जो डिसिजन आहे, मी तुला कळवतो. आणि तो हा आहे की तो म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. विशेष आपला जो जन्म आहे निश्चित अर्थाने देह, रक्त, मांस याच्याद्वारे झालेला आहे. परंतु जे ख्रिस्ती विश्वासणारे तुम्ही आणि मी आहोत, आत्मिक जीवन जे जगणारे लोक आहोत, स्वर्गीय जीवन जगणारे जे लोक आहोत, जो प्रभू श्री ख्रिस्त एक आदर्श जीवन जगत होता, त्या तरुणाला देखील तो सांगत होता की तू जिवंत देवाचा पुत्र आहेस, पूर्ण हो पाहतोस तर देवाची आज्ञा पालन कर, देवावरती प्रीती कर, नव्याने जन्म प्राप्त तुझं व्हावा अशा प्रकारचा प्रयत्नशील प्रयास तू कर.
तो श्रीमंत असल्यामुळे तो निराश होऊन त्या ठिकाणी आपण गेलेला पाहतो. परंतु परमेश्वरचं वचन तुम्हाला आणि मला आज परत एक वेळ सांगत आहे, कळवत आहे की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिलेला आहे. ज्या प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल आपण पाहतो, दाविदाबद्दल पाहतो, तशाच प्रकारे परमेश्वर त्याचा जो निर्णय आहे की आपण सर्वजण त्याचे पुत्र, त्याची कन्या, राजपुत्र आणि राजकन्या आहोत. परमेश्वराने तुम्हाला आणि मला या जगतामध्ये पापापासून सोडवून, बंधनापासून सोडवून सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन तो गेलेला आहे. नव्याने त्याने तुम्हाला आणि मला घडवलेला आहे. त्याच्या प्रतिमेमध्ये नवा मनुष्य अशा प्रकारचा स्वरूप त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. जगतामधील जे काही आपल्याला या गोष्टी मिळवून घेण्याकरिता अडखळण होते, जो मानवाचा अध्यपतन होत होता, पराजय होत होता, तो देवापासून जन्म झाल्यामुळे, देवाच्याद्वारे जन्म झाल्यामुळे व देवाने तुम्हाला मला या जगतामध्ये जन्मास घातल्यामुळे, त्याच्या पुत्राला या जगतामध्ये तुमच्या आणि माझ्या सर्व नवजन्माकरिता, नवीन अशा प्रकारच्या सर्व चित्तवृत्तीकरिता बलिदान करून परमेश्वराने काय केलेलं आहे, नवीन अशा प्रकारचं हे जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून हे जे परमेश्वराने तुम्हाला मला दिलेलं जीवन आहे, नवीन जीवन आहे, ते कोणी दिलेलं आहे, तर तुमचा आणि माझा जो जन्मास घालणारा, तुम्हास आणि मला जो या जगतामध्ये सर्व काही नव्याने सुरुवात करण्याकरिता, आरंभ करण्याकरिता शक्ती सामर्थ्य देणारा त्या परमेश्वराने काय केलेला आहे, तो तुम्हाला आणि मला जन्मास घातलेला आहे. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये देखील आपण पाहतो की परमेश्वराने तुम्हाला आणि मला कशा प्रकारे नवीन स्वरूपामधून, नवीन प्रकारामधून त्याने जन्मास घातलेला आहे. की त्या ठिकाणी याकोबाच्या पत्रामध्ये आपण पाहतो की आपणाला परमेश्वराने काय केलेलं आहे, सत्यवचनाने, परमेश्वराचे जे सत्यवचन आहेत, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी जी वचने आहेत ते कधीही नाहीशी होणार नाही. अशा प्रकारे जे परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगण्यात येतं, त्या सत्यवचनाने काय केलेलं आहे, जन्मास घातलेला आहे. स्तोत्र 2:7 जो स्तोत्रामधून आपण पाहतो की आज माझा जो निर्णय आहे, जो डिसिजन आहे, मी तो तुला कळवतो की तू माझा पुत्र आहेस, मी तुला काय केलेला आहे, जन्म घातलेला आहे, नवीन जन्म दिलेला आहे. आणि म्हणून आज जितके हे आपण सर्वजण या भक्तीमध्ये जन्मलेला आहोत, देवापासून जन्मलेले आहोत. देवाने तुम्हाला मला नवीन अशा प्रकारच्या जन्माच्याद्वारे, नवीन अशा प्रकारच्या सर्व चित्तवृत्तीच्याद्वारे, आचरणाच्याद्वारे त्याने काय केलेलं आहे, या जगतामध्ये नाविन्याने त्याने भरून काढलेला आहे. आणि म्हणून जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो जगतावरती विजय मिळवतो. आणि जगतावरती विजय विश्वासाच्याद्वारे मिळवला जातो. पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये पाहतो. हा विषय आज या रविवारी आपण चिंतन मननाकरिता घेतलेला आहे. याकोबाच्या पत्रामध्ये 1 अध्याय आणि 18 वचनामध्ये आपण पाहतो. वचन वाचन करूया. पवित्र शास्त्राकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करू. वचनाकडे आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने काय केलेलं आहे, जन्म दिलेला आहे. विशेषतः या ठिकाणी सर्व सृष्टीमध्ये जे चंद्र, तारे, सर्व बगीचा, सर्व झाडे, सर्व प्राणी, सर्व मत्स्य, आकाशामधील पक्षी, सर्व जनावरे परमेश्वर निर्माण केलेले होते. परंतु या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं प्रथम स्थान परमेश्वराने मानवाला दिलेलं होतं. परंतु तो मानवाने गमावलेलं होतं. देवाच्या आज्ञा भंग केल्यामुळे तो देवापासून दुरावला गेलेला होता. परंतु परमेश्वराच्या सत्य वचनाच्याद्वारे, स्वतःच्या वचनाच्याद्वारे प्रथम फळ होण्याकरिता परमेश्वराने काय केलेलं आहे, स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने काय केलेलं आहे, जन्म दिलेला आहे. आणि म्हणून या सत्यवचनाच्याद्वारे तुमचा आणि माझा जो नवीन जन्म झालेला आहे, तुमच्या आणि माझ्यामध्ये जो काही बदलाव, खरे धर्माचरण आपण जे करणारे आहोत,
खरे विश्वासणारे जे लोक आहोत, विश्वासाच्याद्वारे जे तारण मिळू शकतं हे जगताला साक्षीच्या स्वरूपामधून प्रकट करणारे जे लोक आहोत, परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने काय केलेलं आहे, जन्म दिलेला आहे. स्वतःचा जो निर्णय आहे तो निर्णय करून जाहीर करून त्याने काय केलेलं आहे, तुम्हाला आणि मला जन्म दिलेला आहे. आपण त्याचे पुत्र व्हावे म्हणून त्याने जन्म दिलेला आहे. आणि या ठिकाणी पाहतो की प्रथम फळ व्हावे म्हणून सर्वापेक्षा अग्रगण्य तारण पावलेले, नवीन जन्म झालेले, प्रभू श्री ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे म्हणून व्हावे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तुम्हाला मला जन्मास घातलेला आहे. आणि म्हणून देवापासून आपण अशा प्रकारचे सर्व आशीर्वाद प्राप्त करून घेत असताना, मिळवून घेत असताना, का खरोखर आपण प्रथम फळ होण्याकरिता देवाच्या सत्य वचनाच्या द्वारे जन्म झालेले अशा प्रकारची सिद्धता प्रकट करण्याकरिता विश्वासमय अशा प्रकारचं जीवन जगत आहोत. त्या गोष्टींचं परीक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. तशाच प्रकारे आणखीन पुढील वळत असताना संदर्भामध्ये आपण पाहतो नवीन करारामधून करिंथकरास पहिले पत्र याचा 4 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आपणाला देवापासून जे जन्मलेले लोक आहेत, जे जगतावरती विजय मिळवत असतात त्याबद्दल सांगत आहे. पहिले करिंथ 4:15 कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाही. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये स्वार्थेच्या योगाने जन्म दिला आहे. विशेषतः पितृतुल्य बोध व सूचना याबद्दल संत पौल करिंथ येथील मंडळीला तो सांगत असताना, प्रकट करत असताना 14 आपण ऐकूया. तुम्हाला लाजविण्यासाठी मी लिहिले नाहीत, तर माझ्या प्रिय मुलाप्रमाणे तुम्हास बोध करण्यासाठी ही वचने लिहिलेली आहेत हे संत पौल सांगत आहे. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाही. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये स्वार्थेच्या योगाने काय केलेला आहे, जन्म दिलेला आहे. विशेष संत पौलाने जे तिमोथी, जे अनेसिस, जे तीत आहेत, स्वार्थेच्या वचनाने, शुभत्वानाच्या वचनाने त्यांना जन्मास घातलेलं होतं. तशाच प्रकारे देवाने देखील या जगतामध्ये आपल्याला जन्मास घातलेला आहे. आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये देखील म्हणतो की हे आमच्या स्वर्गातील बापा. अनेक गुरु आपल्याला असतील, परंतु बाप एकच आहे की ज्याने आपल्याला जगतामध्ये जन्मास घातलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत पौल जशा प्रकारे सांगत आहे की मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये स्वार्थेच्या योगाने जन्म दिला आहे. ख्रिस्त येशूच्याद्वारे देवाने तुम्हाला मला काय केलेलं आहे, स्वार्थेचं कार्य प्रगट व्हावं, पाचारणाला शोभेल अशा प्रकारचं आचरण, कृतज्ञता तुमच्या माझ्यामधून जगाला प्रगट व्हावी याकरता देवाने काय केलेलं आहे, जगतामध्ये तुम्हाला मला जन्मास घातलेला आहे. आणि म्हणून हा स्वार्थेच्या कार्यामध्ये आपल्याला सदोदित राहून या जगतावरती विजय मिळवून घेणं गरजेचं आहे. जगताला जिवंत देवाचं साक्ष विश्वासाच्याद्वारे प्रकट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे देवावरती प्रीती करणे म्हणजेच त्याच्या आज्ञा पालन करणे, देवावर प्रेम करणे म्हणजेच जे काय हे आहे ते प्रभू ख्रिस्तावरती प्रेम करणं हे आहे. हा विषय पाहत असताना खरोखर या विषयाच्याद्वारे चिंतन मनन केलेल्या या विषयाच्याद्वारे परमेश्वर तुम्हाला मला आशीर्वादित करो. या समय आपण प्रार्थना करूया. त्यानंतर प्रभूने शिकली प्रार्थना म्हणून आणि आशीर्वाद घेऊ. पवित्र जीवन संदेश परमेश्वरा सुंदरशा वचनाच्याद्वारे या सकाळच्या समयामध्ये तू आम्हाशी बोललेला आहेस. निश्चित अर्थाने आम्ही देवाच्याद्वारे जन्म घेतलेला आहोत. स्वार्थाच्या कार्याकरिता ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला जन्म देण्यात आलेला आहे. आणि सर्व सृष्ट वस्तूमध्ये, सर्व गोष्टीमध्ये प्रथम फळ अग्रगण्य गणण्याकरिता आम्हाला जन्म देण्यात आलेला आहे.
खरोखर अशा प्रकारचे आम्ही आहोत आणि यापुढे देखील समयामध्ये यापेक्षा वर्चस्वाने गौरवाने परमेश्वरा बनण्याकरिता देवापासून जन्मण्याच्याद्वारे जगतावरती विजय मिळवण्याकरिता प्रयत्नशील असावं याकरता आम्हाला मदत कर. हीच विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केले म्हणतो आहे. आमेन. आमचा स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमास दे आणि जसे आम्ही आपल्या माणसांना सोडले आहे तसेच आमच्याकडून आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य सामर्थ्याने करो आणि हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजबाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता मंडळीतील सर्व लहान तर सभासदा संगती देवाच्याद्वारे जन्म घेण्याकरिता नवीन आणि युक्त अशा प्रकारचे जीवन जगण्याकरिता सर्व सृष्टी वस्तूंमध्ये प्रथम फळ घेण्याकरिता त्याचा आत्मा आम्हा सर्व संगती हाताने व सावतेपर्यंत सदा सर्व काळ करत असो. आमेन.